आजकाल आजूबाजूला मी बघतो, भरपूर लोक आहेत ते स्वतःच्या मनामध्येच गुंतलेले असतात किंवा भावनिक गोंधळ उडालेला आहे भरपूर लोकांचा. मी बघतो आजूबाजूला आणि भरपूर लोक असे आहेत की त्यांना कुठं ना कुठेतरी मानसोपचाराची गरज आहे. आता हे मानसोपचाराची गरज आहे म्हणजे याचा अर्थ असा नाही की तो वेडा झाला आहे. आजकाल 90% लोकांना मानसोपचाराची गरज आहे, समुपदेशनाची गरज आहे, संवादाची गरज आहे. तर हा जो काही संवाद कमी होत चालला आहे, त्यामुळं मनामध्ये ताणतणावाचं वातावरण किंवा ताणतणावाचं प्रमाण कुठं ना कुठेतरी वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर जीवनामध्ये संघर्ष वाढताना दिसत आहे. आपले दैनंदिन जीवनामधील संघर्ष कसे सोडवायचे, ताणतणाव कसा हाताळायचा, रागाचं व्यवस्थापन कसं करायचं, मनाचं व्यवस्थापन कसं करायचं, याबद्दल भरपूर लोकांना आज सायको एज्युकेशन नाही किंवा आपलं स्वतःबद्दलच ज्ञान नाही लोकांना किंवा स्वतःचं आकलन नाही लोकांना. त्याबद्दल समुपदेशन होणं खूप गरजेचं आहे. ते ज्ञान प्रत्येकापर्यंत पोचणं खूप गरजेचं आहे. मानसोपचार म्हणजे काय? मानसोपचार म्हणजे एखादा तज्ज्ञ व्यक्ती असेल, ज्यानं जो समुपदेशक आहे, जो मानसतज्ञ आहे, मानसोपचार तज्ज्ञ आहे, संवादाच्या माध्यमातून जे काही मानसिक असतील, भावनिक असतील, वर्तनात्मक ज्या काही समस्या असतील, त्या समस्या सोडवण्यासाठी जो व्यक्ती उपचार करतो. उदाहरण द्यायचं झालं तर एखादा व्यक्ती असेल ज्याच्या मनामध्ये भरपूर विचार यायला लागल्यात, अतिविचार यायला लागल्यात, त्यांना झोप लागत नाही, तो बेचैन असतो, तो उदासीनता निर्माण व्हायला लागली त्याच्या मनामध्ये, भावनिक गोंधळ निर्माण व्हायला लागला त्याच्या मनामध्ये, ताणतणावाचं नियोजन करणं त्याला शक्य होईना गेले. अशा व्यक्तीला समुपदेशनाची, मानसोपचाराची, संवादाची खूप गरज आहे. जोखमीचा संवाद अशा लोकांबद्दल बरोबर साधणं खूप गरजेचं आहे. आता हा जोखमीचा संवाद, त्याच्यामधील गोपनीयता जो मानसोपचार तज्ज्ञ किंवा जो समुपदेशक पाळणार आहे, ज्याच्यातून भरपूर मानसिक समस्या सुटू शकतात, याची गरज आज समाजामध्ये दिवसेंदिवस वाढताना खूप दिसत आहे. तर ह्याच गोष्टी कुठं ना कुठं तुमच्याबरोबर चर्चा करायच्या होत्या.